करिअर, डेडलाईन्स, स्पेस, प्रायव्हसी हे शब्द नवीन जनरेशनच्या तोंडी खूप ऐकायला मिळतात. आताचं जग इतकं बदललंय. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये प्रायव्हसी, डेडलाईन्स हे तर जसे काही त्यांच्यासाठी ब्रीदवाक्य झाली आहेत. पण या सगळ्या नादात आपण आपल्या घरातल्या लोकांपासून किती दूर आहोतोय हे त्यांना कळत नाही. स्पेस मिळवायच्या नादात आपण मायेची ऊब गमावतोय हेही त्यांना कळत नाही. आई-वडील मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नसतात किंवा लुडबुड करत नसतात. त्यांना फक्त त्यांच्याशी थोडं बोलायचं असतं. पण मुलांना त्यांच्या या सगळ्या करिअरच्या नादात खरोखर थोडासुद्धा वेळ नसतो. त्यांच्यापुढे त्यांचे ऑफिस, त्या ऑफिसमधल्या डेडलाईन्स, तिथलं सक्सेस, प्रमोशन्स हे सगळं दिसत असतं आणि त्याच्या मागे धावताना नकळत घरातल्या लोकांपासून ती थोडी लांब पडतात. हे सगळं वेळेवर लक्षात आलं तर ठीक आहे. नाही आलं तर खरोखर दोन्ही पिढ्यांमध्ये एक अदृश्य भिंत तयार होते. दोघंही वेळेअभावी एकमेकांशी बोलू शकत नाहीत, मनातलं व्यक्त करू शकत नाहीत. मुलांना काय पाहिजे हे आई-वडिलांना कळत नाही. आई-वडील का आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत हे मुलांना कळत नाही आणि मग नात्यांची वीण उसवायला सुरुवात होते. मुलांनी करिअरमध्ये उत्तमोत्तम प्रगती करावी, त्यांचं ध्येय गाठावं ही इच्छा प्रत्येक आई-वडिलांची असतेच. पण हे करताना त्यांनी आपल्यापासून लांब जाऊ नये हे मात्र प्रत्येकाच्या मनात असतं आणि अशी ती जातील की काय अशी भीतीसुद्धा प्रत्येक आई-वडिलांच्या मनात असते. मुलांनी थोडं समजून घेऊन, थोडासा वेळ आई-वडिलांना काय वाटतंय किंवा काय पाहिजे याकडे लक्ष दिलं ना, तर हे नातं अभेद्य राहू शकतं आणि त्याचा त्यांच्या ग्रोथ होण्याला फायदाच होऊ शकतो. बघा विचार करून.